जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी परीक्षा परत एकदा होणार आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत। मित्रांनो, खऱ्याच अर्थाने जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। ची परीक्षा परत एकदा होणार आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत। नाही, आता झालेली 23 नोव्हेंबरची परीक्षा जी आहे पुन्हा एकदा घेतली जाणार आहे असा याचा अर्थ नाहीये। तर टीईटीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार आहे का या प्रश्नाचं ऑथेंटिक उत्तर आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साहित्याचे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, 23 नोव्हेंबरला आता 2 दिवसापूर्वी परीक्षा पार पडलेली आहे। आता जे आहे परत एकदा परीक्षा होणार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे खुद्द महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। बघा, या ठिकाणी झालेली जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे या प्रेस कॉन्फरन्स मध्ये टीईटीची परीक्षा आता वर्षातून 2 वेळा घेतली जाणार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर बघा, राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून 2 वेळा या ठिकाणी जे आहे टीईटीची परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन आहे। पुढील 2 वर्षे प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे। तसेच टीईटी सह परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या व्यतिरिक्त आधार प्रमाणित पद्धती उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधाही दिली जाणार आहे। अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याप्रमाणे जी काही मागच्या रविवारी जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी केलेलं आहे। तर आपल्याला एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात आलेली आहे आणि याच्या पूर्वी देखील मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की इथून पुढे आपल्याला दर 6 महिन्याला टीईटीची परीक्षा पाहायला मिळू शकते, कारण माननीय सुप्रीम कोर्टाने कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटी पास करणं बंधनकारक केलेलं आहे आणि येत्या 2 वर्षांमध्ये त्यांना पास करणं बंधनकारक केलेलं असल्यामुळे साहजिक आहे दर 6 महिन्याला त्यांची परीक्षा व्हायला पाहिजे आणि किमान या येत्या 2 वर्षांमध्ये टीईटीच्या 4 परीक्षा त्यांना देता यायला पाहिजे, स्वतःची नोकरी या ठिकाणी अबाधित ठेवण्याकरिता असं या ठिकाणी बऱ्याच शिक्षक संघटनांना निवेदन देखील दिलं होतं आणि त्याच धर्तीवरती या गोष्टी होत आहे। तर हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, येत्या आता पुढची जी काही टीईटीची परीक्षा असेल या टीईटीच्या परीक्षेमध्ये जी आहे एक गोष्ट त्यांनी सांगितली, परीक्षार्थींना बोगस असलेल्या परीक्षार्थींना रोखण्यासाठी पुढील परीक्षेपासून आधार प्रमाणित पद्धती लागू केली जाणार आहे। म्हणजे बोगसपणा थांबवण्यासाठी आता ही पुढच्या टीईटीची गोष्ट आहे, परंतु एक गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की टीईटीची परीक्षा आता नोव्हेंबरला झाली, कदाचित जून जुलैच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा पाहायला आपल्याला मिळू शकते। परंतु त्याच्या पूर्वी जी आहे एक परीक्षा 100% होणार आहे आणि ती परीक्षा आहे सीटीईटीची, कारण याचा जो टाइम टेबल आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे। येत्या 8 फेब्रुवारीला सीटीईटीची परीक्षा होणार आहे। बराच कालावधी बाकी आहे। यासाठी तुम्हाला जर का मार्गदर्शन हवं असेल तर मिशन सीटीईटी बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता डेली लाईव्ह लेक्चर, पीडीएफ नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, टेस्ट सिरीज, महाराष्ट्रामधली जी आहे उत्कृष्ट अशा प्रकारची फॅकल्टी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आपण प्ले स्टोअर वर जाऊन जे आहे मास्टर टीचर नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता।